मुंबईच्या हार्बर लाईनवर वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटलेली आहे आणि त्यामुळे आता वाहतूक विस्कळीत झाली आहे। रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे। एकही रेल्वे सकाळी 8 वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने धावलेली नाही। आम्ही सध्या कुर्ला स्थानकावर आहे आणि या ठिकाणची दृश्य आपण पाहू शकता। इंडिकेटर लावलं पण वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। प्लॅटफॉर्म नंबर 7 आणि 8 आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतोय। चेंबूर आणि सीएसएमटीची जी स्लो लोकल आहे त्याची वेळ या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये। आपण पाहतोय इतर ज्या वेळा आहेत त्या मात्र देण्यात आलेल्या आहे। तर दुसरी दृश्य जर पाहिली तर अगदी रेल्वे बंद असल्याचा जो फटका आहे तो प्रवाशांना बसतोय। जीव मुठीत घेऊन त्यांना या ठिकाणाहून प्रवास करावा लागतोय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। सकाळची वेळ, चाकरमान्यांना सुट्टी नाहीये आणि त्यामुळेच कामावर निघालेले हे सगळे मानखुर्दच्या दिशेने असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने असू द्या, यांना आता जीव मुठीत घेऊन रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करावा लागतो। यात महिलाचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटली आहे त्या पुढचे जे स्टेशन्स आहेत त्या स्टेशनवरून पायी चालत कुर्ला स्थानकापर्यंत त्यांना यावं लागतं आणि कुर्ला स्थानकामधून मग दुसरी ट्रेन, सेंट्रल रेल्वेची ट्रेन पकडून त्यांना पुढे जावं लागतं। ही याचा जो त्रास आहे तो आज प्रवाशांना होणार आहे, त्यामुळे याची खबरदारी त्यांनी घ्यावी असं आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। ट्रान्स हार्बर वरून त्यांनी प्रवास करावा। त्यांनी जे तिकीट काढले ते त्या ठिकाणी सुद्धा जोपर्यंत रेल्वे वायर दुरुस्त होत नाही तोपर्यंत लागू राहील असं सुद्धा एक आवाहन रेल्वेकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता ओव्हरहेड वायरची दुरुस्ती नेमकी कधीपर्यंत होणार आहे आणि रेल्वे पूर्ववत कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।